नमस्कार, जय श्री कृष्ण भक्तो. आप सर्व भक्तांना 2026 मध्ये येणाऱ्या पौष महिन्याच्या पावन अमावस्या तिथी मौनी अमावस्या यांच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे, कारण आज आपण त्या महापावन तिथीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या दिवशी केलेले एक छोटे पुण्यकर्म जन्मजन्मांतराचे पाप नष्ट करते, पितरांच्या आत्मा तृप्त होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला पौषी अमावस्या किंवा मौनी अमावस्या असेही म्हणतात. अनेक भक्त या तिथीबद्दल गोंधळात आहेत. कोणी म्हणतो मौनी अमावस्या 18 जानेवारीला आहे, तर कोणी 19 जानेवारीला असल्याचं सांगत आहे. तर आज आपण आपला हा गोंधळ दूर करू आणि जाणून घेऊ की अमावस्या व्रत कधी करावे, पूजाविधी कशी असेल, स्नान, दान, पूजा, शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त यांचे वेळापत्रक काय आहे. तसेच आपण पाहणार आहोत की या दिवशी पितृतर्पण कसे करावे, पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय कोणते आहेत आणि या दिवशी कोणते दान श्रेष्ठ मानले गेले आहे. संपूर्ण स्नान, दान आणि पूजाविधी आपण आज या माहितीमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा संदेश शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण शास्त्रांनुसार अर्धवट ज्ञान भ्रम आणि हानीचे कारण ठरते. भक्तांनो, पूज्य गुरुजांनी सांगितले आहे की मौनी अमावस्या ही अत्यंत पुण्यदायी तिथी आहे. या दिवशी मौन धारण करून गंगा किंवा इतर पवित्र नदीत स्नान केले तर जीवनातील सर्व पाप नष्ट होतात, आत्मा शांती प्राप्त करतो, आध्यात्मिक उन्नती होते आणि पितरांच्या आत्मा तृप्त होऊन आशीर्वाद देतात. असे व्यक्ती आपल्या पुढील पिढ्यांसाठीही कल्याणकारी ठरतात. पौष महिन्याची अमावस्या ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या दिवशी स्नान, दान, मौन, व्रत, गरजू लोकांची सेवा, पितरांची स्मृती आणि तर्पण हे कार्य विशेष फलप्रद ठरते. भक्तांनो, मौनी अमावस्या ही वर्षातील पहिली अमावस्या तिथी आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले उपाय आणि नियमांचे पालन केल्यास समस्त मनोकामना पूर्ण होतात आणि पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते. वेद आणि पुराणांमध्येही या तिथीचे विशेष वर्णन आढळते. मौनी अमावस्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व पुण्यदायी तिथी मानली जाते. शास्त्रानुसार पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक तीर्थांचे पुण्य प्राप्त होते. विशेषतः गंगा स्नान अतिशय फलप्रद मानले गेले आहे. मौनी अमावस्येचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मौन व्रत. या दिवशी मौन धारण केल्यास मनाची चंचलता शांत होते, आत्मा शुद्ध होतो आणि साधक आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालतो. असे मानले जाते की या दिवशी केलेले मौन, जप, तप आणि दान थेट भगवानांकडे समर्पित होते. या दिवशी पितृतर्पण केल्याने पितृदोष नष्ट होतो, पितरांच्या आत्मा तृप्त होतात आणि जीवनात सुख व समृद्धी येते. आता पाहू मौनी अमावस्या तिथी व वेळ कधी आहे. पौष महिन्याची अमावस्या 18 जानेवारी रोजी सकाळी 12व्या मिनिटानंतर 4 मिनिटांनी सुरू होऊन 19 जानेवारी सकाळी 1 मिनिटानंतर 1 वाजता संपते. सूर्योदयानुसार 18 जानेवारी रविवार हा दिवस मौनी अमावस्या साजरी होईल. या दिवशी स्नान, दान, तर्पण आणि व्रत असे सर्व कार्य केले जातील. सकाळी सूर्योदयाचे वेळ 7:14 असून सूर्यास्ताची वेळ 6:07 आहे. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:27 पासून सकाळी 6:01 आहे. यावेळी स्नान, दान आणि जप करणे अत्यंत शुभ ठरते. अमृतकाल सकाळी 5:07 पासून सकाळी 6:43 आहे. या काळात केलेले पुण्यकार्य अमृतासमान फल देते आणि जन्मजन्मात पुण्याचे लाभ प्राप्त होतात. अभिजित मुहूर्त दुपारी 12 पासून दुपारी 12 आहे. अमावस्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. गोधूली काल सायंकाळी 5:48 पासून सायंकाळी 6:13 दीपदान करणे अत्यंत पुण्यदायी आहे.
प्रदोषकाल सायंकाळी 5:48 सायंकाळी 7:09 आहे. या काळात मंदिरात तुलसीच्या जवळ किंवा पवित्र स्थळी दीपदान केले जाऊ शकते. यावर्षी अमावस्या रविवार असल्यामुळे पिपळाची पूजा आणि दीपदान वर्जित आहे, परंतु घरात तुलसीच्या जवळ दीपदान केले जाऊ शकते. या मौनी अमावस्येवर सर्वार्थ सिद्धी योगही निर्माण झाला आहे, जो सकाळी 10:01 संपूर्ण दिवस आणि रात्रीपर्यंत राहील. या योगात केलेले कार्य विशेष फलप्रद ठरते. भक्तांनो, मौनी अमावस्या फक्त एक तिथी नाही, तर आत्म्याची शुद्धी, पितरांच्या तृप्ती आणि पापमुक्तीचा महापर्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तेत उठून स्नान करण्यापूर्वी डाव्या हातात जल घेऊन भगवान विष्णूचा स्मरण करून संकल्प करावा. स्नानाच्या जलात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करावे. पवित्र नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या पद्धतीने हे स्नान केल्यानेही समान पुण्य प्राप्त होते. स्नानानंतर मौन धारण करावे आणि पूजा, दान व तर्पणापर्यंत मौन कायम ठेवावे. पूजेसाठी चौकीवर लाल किंवा पिवळा वस्त्र ठेवून भगवान विष्णू, भगवान शिव आणि पितरांचे चित्र ठेवा. दीप प्रज्वलित करून गणेशजींचे स्मरण करा. ओम नमो नारायणाय आणि ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. तुलसी तोडणे वर्जित आहे. तुलसीच्या जवळ दीप प्रज्वलित करून प्रणाम करावा. पितृतर्पणासाठी दक्षिणेकडे मुख करून बसा. जल, गंगाजल आणि काळे तीळ घेऊन ओम पितृभ्य स्वधा नमः मंत्र बोलत तर्पण करा. त्यानंतर अन्न, वस्त्र, तीळ, गूळ, कंबळ आणि दक्षिणा दान करा. कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय आणि ओम पितृदेवाय नमः मंत्र जपा. या दिवशी क्रोध, खोटे बोलणे, तामसिक अन्न आणि नकारात्मक विचार टाळावे. भक्तांनो, मौनी अमावस्या दिवशी केलेले दान कधीही निष्फळ जात नाही. अन्न, तीळ, गूळ, वस्त्र, कंबळ, जलपात्र आणि गौसेवा यांचे दान विशेष फलप्रद ठरते. यामुळे पितृदोष शांत होतो आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. शेवटी भक्तांनो, या पावन तिथीला व्यर्थ जाऊ देऊ नका. श्रद्धा आणि नियमांनुसार स्नान, दान, मौन, व्रत आणि पितृतर्पण अवश्य करा. ही माहिती आवडली असेल तर धार्मिक माहितीला नक्की आवड दाखवा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या पुण्यतिथीचा लाभ घेऊ शकतील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आप सर्वांवर आपली कृपा ठेवून राहोत. जय श्री हरी.